नमस्कार. कधी विचार केला आहे का, जेव्हा आपण जुन्या मंदिरांमध्ये किंवा लेण्यांमध्ये जातो, त्या भिंतींवर कोरलेल्या सुंदर पण काहीशा रहस्यमय वाटणाऱ्या मूर्ती, त्या कोण असतील? आज आपण अशाच एका आकर्षक दगडी संरक्षकाबद्दल जाणून घेणार आहोत, यक्षींबद्दल. हाच तो प्रश्न आहे नाही का? ह्या मूर्ती ज्या एकाच वेळी इतक्या सुंदर आणि तितक्याच सामर्थ्यवान दिसतात, ह्या नक्की आहेत तरी कोण? चला तर मग या स्रोताच्या मदतीने त्यांची ओळख करून घेऊया. तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की या रहस्यमय संरक्षक म्हणजे यक्षी आहेत तरी कोण. सोप्या भाषेत सांगायचं तर यक्षी म्हणजे निसर्गदेवता. त्या खूप परोपकारी, दयाळू मानल्या जातात. पण इथे एक ट्विस्ट आहे. कधीकधी त्या खूप खोडकर किंवा अगदी लहेरी स्वभावाच्याही असू शकतात. आणि खरं तर हीच त्यांची दुहेरी ओळख त्यांना जास्त इंटरेस्टिंग बनवते. आता हे अजून सोपं करून समजून घेऊ. बघा, यक्ष हे नाव तर आपण ऐकलेलंच आहे, बरोबर? तर यक्षी म्हणजे त्यांची स्त्री सहकारी. म्हणजे यक्ष हे पुरुष निसर्गदेवता आणि यक्षी या स्त्री निसर्गदेवता. अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखं. आणि गंमत म्हणजे या यक्षी फक्त एकाच धर्मापुरत्या मर्यादित नाहीत. त्यांचं अस्तित्व अनेक धर्मांमध्ये आपल्याला दिसतं. इथे बघा, हिंदू, जैन आणि बौद्ध या तिन्ही महत्त्वाच्या धर्मांमध्ये यक्षी आढळतात. यावरूनच आपल्याला कळतं की प्राचीन काळी त्यांना किती महत्त्वाचं स्थान असेल, किती त्या पूजनीय असतील. ठीक आहे, मग आता त्यांच्या दिसण्यापलीकडे जाऊन त्या कशाचं प्रतीक आहेत हे पाहूया. कारण यक्षी म्हणजे केवळ देवता नाहीत, त्या म्हणजे निसर्गाच्या अफाट शक्तीचं जिवंत रूप आहेत. त्यांचा संबंध कशाशी आहे तर निसर्गाच्या अगदी मूळ घटकांशी, म्हणजे पाणी आणि सुपीकता, झाडं आणि घनदाट जंगलं. इतकंच काय तर लपलेल्या खजिन्यावर आणि निर्जन प्रदेशांवरही त्यांचं नियंत्रण असतं असं मानलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या निसर्गाच्या गार्डियन्स आहेत. ओके, तर निसर्गाच्या शक्तीचं प्रतीक वगैरे ठीक आहे, पण दगडांमध्ये त्यांचा वारसा कसा टिकून आहे? आता जरा त्यांच्या भौतिक स्वरूपाकडे आणि इतिहासाकडे परत येऊया. यांचा कलात्मक प्रवास खूप जुना आहे. अगदी मौर्य काळापासून सुरू होतो. याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे दिदारगंज यक्षी. त्यानंतर तर जुन्या आणि मध्ययुगीन काळातल्या मंदिरांमध्ये त्या संरक्षक देवता म्हणून सर्रास दिसू लागल्या. आणि आजही दक्षिण आशियाई कला आणि पौराणिक कथांमध्ये त्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय आहेत. त्यांच्या मूर्तींकडे बघितलं ना की एक गोष्ट लगेच लक्षात येते. त्या खूप सुंदर अलंकारांनी सजलेल्या असतात, पण त्याचवेळी त्यांच्या हातात शस्त्रं देखील असतात. हेच तर त्यांच्या दुहेरी भूमिकेचं प्रतीक आहे. सौंदर्य आणि संरक्षण दोन्ही एकाच ठिकाणी. आणि हो, संरक्षणाच्या बाबतीत त्या अजिबात मागे नाहीत. त्यांच्या हातात आपल्याला गदा, तलवार, धनुष्यबाण अशी वेगवेगळी शस्त्र दिसतात. यावरून स्पष्ट होतं की त्यांची संरक्षक म्हणून असलेली भूमिका किती महत्त्वाची होती. थोडक्यात सांगायचं तर या स्रोतानुसार यक्षी म्हणजे निसर्गदेवता. त्या हिंदू, जैन आणि बौद्ध अशा तिन्ही ग्रंथांमध्ये आढळतात आणि त्यांचं मुख्य काम आहे संरक्षक देवता म्हणून. कितीतरी पैलू आहेत नाही का त्यांच्या व्यक्तिमत्वाला. तर ही होती यक्षींच्या गूढ आणि आकर्षक जगाची एक छोटीशी सफर. पण एक विचार नक्कीच मनात येतो. जर एका दगडी मूर्तीमध्ये इतक्या शक्तिशाली कथा असू शकतात, तर विचार करा आपल्या इतिहासात अशा आणखी कितीतरी कथा असतील ज्या अजूनही सांगितल्या जाण्याची वाट पाहत आहेत.